हॅलो फ्रेंड्स, वैष्णवी फॅशन डिझायनर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज आपण बघणार आहोत स्लीव्ज डिझाईन. तर बघा, मी अस्तरला मेन फॅब्रिक हे अशा पद्धतीने जॉईन करून घेत आहे. बघा, इथे मी फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे. अशा पद्धतीने कटिंग झाल्यानंतर आपल्याला सेंटरला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. लाईनच्या अलीकडे 1 सेंटीमीटर आणि लाईनच्या पलीकडे 1 सेंटीमीटर अशा पद्धतीने आपल्याला 2 लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. आणि त्या लाईनवर बघा, हे त्रिकोण अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यावर टीप मारत चालायची आहे. बघा, एका साईडने 4 आणि दुसऱ्या साईडनेही 4 असे त्रिकोण आपल्याला इथे एका स्लीव्ससाठी लागणार आहेत. तर बघा, दुसऱ्या साईडनेही मी अशा पद्धतीने ते त्रिकोण जॉईन करून घेत आहे. बघा, हे त्रिकोण अशा पद्धतीने जॉईन झाल्यानंतर आपल्याला त्यावरती एक फिनिशिंग टीप ही द्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने मी कापड फोल्ड करून त्यावरती फिनिशिंग टीप देऊन घेत आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडनेही आपल्याला अशी फिनिशिंग टीप ही देऊन घ्यायची आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. बघा, अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडनेही फिनिशिंग टीप ही देऊन घेत आहे. आणि बघा, किती सुंदर असं लूक आपल्या स्लीव्जला इथे आलेलं आहे. त्यानंतर बघा, मी इथे लेस जॉईन करून घेत आहे. लेस गोल्डन कलरची घेतली आहे. तुम्ही कोणत्याही कलरची इथे कस्टमरच्या चॉईसने किंवा तुमच्या चॉईसने कोणतीही लेस इथे यूज करू शकता. बघा, अशा पद्धतीने लेस जॉईन करून झाल्यानंतर आपल्याला इथे गोल्डन जे बीड्स असतात ते मनी इथे यूज करायचे आहेत. बघा, सुई धाग्याच्या मदतीने मी अशा पद्धतीने ते बीड्स इथे लावून घेत आहे. बघा, अशा पद्धतीने मी इथे 3-4 टाके घालून तो मनी इथे व्यवस्थित फिट करून घेत आहे. बघा, त्यानंतर आपल्याला त्याला मागच्या साईडने गाठ देऊन घ्यायची आहे आणि तो असा 2दा गाठ दिल्यानंतर असं लॉक करून घ्यायचं आहे त्याला. आणि बघा, अशा पद्धतीने आपली जी स्लीव्ज आहे तिला लूक आलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने फायनल लूक इथे आपल्या स्लीव्जचं तयार झालं आहे.